स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवास आणि पंगत. तर आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगीची भाजी बनवतो, त्याची रेसिपी पाहणार आहोत. हे सर्व साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर भोगी म्हणजे नेमकं काय? तर भोगी म्हणजे आनंद घेणारा. तर आणि जो याचा उपभोग घेतो, त्यासाठी आपण भोगी हा सण साजरा करतो. आणि विशेषतः या दिवशी इंद्रदेवाची आठवण पण काढतात. तुम्हाला माहीत आहे की का आठवण काढतात? भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते, कारण इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून आपण त्यांना प्रार्थना करतो. अशी सर्वत्र मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावे, अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी आपण सर्व करतो किंवा केली जाते. या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूची आहुती दिली जाते, म्हणजे लोढी. तुम्ही विरझारा मूव्ही पाहिलं असेल, त्यात ते सॉन्ग आहे, ओ आ गई लोरी वे, बना दो जोडी वे. असो. तर पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू देत असतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात. तर अशी ही भोगीची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. भोगी म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलवावे किंवा बोलवले जाते. त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगीचे देण असे म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर मोठमोठाल्या रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात, जे त्यांना खूप आवडतं. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात. म्हणतात ना, न खाई भोगी तो सदा रोगी. भोगीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारे भाजी तयार केली जाते, जी मी आत्ताच बनवली आहे. भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला खेंगट असे म्हणतात. आम्ही त्याला खेंगट नाही, पण भोगीचीच भाजी म्हणतो. मी जरी मराठवाड्यातली असले तरीही. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगादाणे, वाटाणा, फ्लॉवर आदी भाज्या पण यामध्ये वापरतो. तर मी आज ह्या भाज्यांबरोबर काहीतरी वेगळं म्हणून थोडासा मसाले भात करायचं ठरवलं. आणि या मसाले भातसाठी पण जे मी साहित्य भोगीच्या भाजीसाठी वापरलं आहे, त्यातलंच काही ठेवलेलं आहे. आणि मी लहान असताना मला अजिबात भाकरी वगैरे जमत नव्हती. पण आईने एवढं ट्रेन केलं की आज मी तिळाची भाकरीही केली आहे, मसाला भातही बनवते. तसं तर आम्ही जास्त गोड खात नाही, पण भोगीचा सण म्हणजे काहीतरी गोड हवंच. त्याच्यामुळे भोगीच्या भाजीसोबत आपण गोड काहीतरी करावं, म्हणजे शक्यतो तीळ बर्फी आपण वापरतो. अं, अ, गोड काहीतरी करतो, कोणी शिरा बनवतं, वेगवेगळे पदार्थ वापरतात आणि तिळाच्या तर पुष्कळशा गोष्टी मिळतात. तसेच आज मला ना मुरमुऱ्याचे जे लहानपणी लाडू मिळायचे ना, ती खाण्याची खूप इच्छा झाली होती, पण ते मला कुठेही मिळालेले नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण गाजरचा हलवाच बनवूया. तर इथे पाहू शकता तुम्ही, जी मी भाजी बनवली होती ती जरा कमी तिखट झाली होती, म्हणून मी त्यामध्ये आणखी मसाला वापरला, लाल तिखट पण टाकलं आणि छानशी अशी भाजी मिक्स करून घेतली आहे. अ, मी जास्त तेल टाकत नाही आहे, पण आज मी थोडं वापरले आणि इथे आईने दिलेली भरपूर तीळ मी वापरते आहे, कारण मला ती मार्केटमधून नाही आणावे लागले, आईने दिलेले आहेत. इथे गाजर बनवण्यासाठी आईकडनंच मी तूप आणायचे, पण मी आता कंट्री डिलाईटचं दूध वापरते. मी ॲड नाही करत आहे, पण कंट्री डिलाईटचं दूध वापरल्याने खूप अशी महिनाभरात साय जमा होते. आणि मग मी कालच त्याचं तूप बनवलेलं आहे आणि त्या तुपाचा ॲक्च्युली 2 ते 3 चमचे मारा केलेला आहे आणि त्याच्यात छान असं किसलेलं गाजर टाकून वर त्यात साखर टाकली आहे, थोडीशी साखर टाकते, जास्त गोड आम्ही खात नाही आहेत.
आणि मग जे ड्रायफ्रूट्स आहेत खूप बारीक नाही मी केलेले, ते मी टाकून घेणार आहे. काजू आणि बदामच वापरला आहे. बाकी असं काही वेगळं वापरलेलं नाही आहे. मला बरेचसे जण यामध्ये दूध टाकतात, कोणी पेढे टाकतात, कोणी केळी टाकतात, पण मला आवडत नाही अजिबात, म्हणून मी नाही वापरत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी दही घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकते आहे, कारण मला रायता बुंदी आवडते. रायता आवडतो मसाले भातसोबत. तर मी थोडंसं पाणी टाकून मिक्स करते आहे आणि त्यात आता मी रायता बुंदी ॲड करणार आहे. आणि या रायता बुंदीमध्ये मी अ, जो मसाला असतो, चाट मसाला, तो मी वापरणार नाही आहे. कारण बुंदीला ऑलरेडी मीठ पण आहे आणि चाट मसाला पण आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड ऑन करू शकता, हवं ते तिखटही टाकू शकता. मी टाकत नाही आहे, पण मला पुदिना खूप आवडतो. तर मी या मिक्सचरमध्ये पुदिना ॲड करणार आहे. तर इथे मी थोडी कोवळी पुदिनाची पाने वापरलेली आहे आणि थोड्या वेळात माझी रायता बुंदी थोडी भिजवून छान फुगेल. इथे माझा हलवा पण रेडी आहे आणि एका हाताने भाकरी बनवण्याची मी प्रॅक्टिस करते आहे. इथे पाहू शकता की मी पीठ आणि भरपूर तीळ वापरते आहे. एका हाताने मोबाईल धरून मी शूट करण्याचा प्रयत्न करते आणि तशी मी ट्रायही करते की मी एका हाताने भाकरी बनवू शकेल. तुम्ही पाहू शकता की मी ट्राय केली आहे, बऱ्यापैकी चांगली आलेली आहे. थोडीशी काठाला माझी भाकरी कधीतरी जाड होते, पण मी प्रयत्न करेल आणि छान भाकरी बनवेल. इथे पाहू शकता की तीळ कमी दिसत आहेत, पण मी अक्षरशः खूप तीळ जास्त प्रमाणात वापरलेले आहेत. मे बी ती थोडी कच्ची असल्यामुळे दिसत नसेल. इथे ती मी आता ताट करते आहे. तर ताटामध्ये मी भाजी वाढवून घेतली आहे. रायता बुंदी वाढली आहे. एक बर्फी आहे, जी मी गोव्यावरून आणली होती तिळाची, ती घेतली आहे. हलवा आहे आणि छोटी एक अगेन तिळाची चिक्की, असं स्वीट डिशच म्हणू शकता ती आहे. इथे मला भाकरी जमलेली आहे आणि माझा पुलाव पाहू शकता आणि माझी बनलेली डिश पाहू शकता.